नारगोळकर आपल्या सर्वांचं स्वागत करतो तन्मय क्लासेस मध्ये। मागच्या व्हिडिओमध्ये आपला प्रॅक्टिस सेट 4.3 शिकून झालेला होता। सॉल्व केलात ना? सॉल्व केलाच असणार, कारण की आता सर्व सम तुम्हाला इझी वाटायला लागलात, म्हणून तुम्ही फास्ट सॉल्व करत असणार असं मला वाटतं। तर आपण आता घेऊन आलेलो आहे मॅथ्स 1 4 चॅप्टर मधला प्रॅक्टिस सेट 4.4 त्यातील फर्स्ट सम तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे। काहीही कठीण नाही। कठीण आपण बनवतो। कठीण का बनत असेल बरं? कोणताही सम तुम्हाला कठीण का वाटत असेल? कठीण आपल्याला तीच गोष्ट वाटते ज्या गोष्टीचा आपण सराव केलेला नसतो। आता एखाद्याला पोहणं कठीण वाटते, एखाद्याला धावणं कठीण वाटते, एखाद्याला अभ्यास करणं कठीण वाटते, पण त्याच गोष्टी जो माणूस करतो त्या माणसाला त्या गोष्टी कधी कठीण वाटत नाही। मोबाईल तुम्हाला चालवणं कठीण वाटते का? नाही। मोबाईल चालवणं तुम्हाला कोणी शिकवलं का? नाही। जे पण गोष्टी शिकल्यात त्या तुम्ही स्वतःहूनच शिकल्यात। आता मोबाईल चालवायची भीती तुमच्या मनात नसेल का? कारण की ती गोष्ट तुम्ही नेहमी करता। तसंच मॅथ्सचा जर सराव तुम्ही नेहमी केला तर ती पण गोष्ट तुम्हाला कठीण वाटणार नाही। चला तर मग बघ खूप झाली, थोडा वेळ न घालवता मॅथ्स 1 च्या 4 चॅप्टर आहे त्याची प्रॅक्टिस सेट 4.4 जो लास्ट प्रॅक्टिस सेट आहे 4 चॅप्टरचा, त्याला सुरुवात करू। त्यातील फर्स्ट सम तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे। फर्स्ट सम रीड करू। फर्स्ट सम का आहे? मार्केट व्हॅल्यू ऑफ अ शेअर इज 200। मार्केट व्हॅल्यू किती आहे? 200 इफ द ब्रोकरेज रेट इज 0.3%। ब्रोकरेज रेट किती आहे? 0.3%। देन फाइंड द परचेस व्हॅल्यू ऑफ द शेअर। हा तुम्हाला मी इथे सांगतो, तुम्हाला कधी पण परचेस व्हॅल्यू काढायची असते। पहिला ब्रोकरेजचा, हा ब्रोकरेजचा फॉर्म्युला तुम्ही आताच लक्षात ठेवून द्या। ब्रोकरेज इज इक्वल टू रेट ऑफ ब्रोकरेज इंटू मार्केट व्हॅल्यू, किंवा हे पहिला लिहितो म्हणजे तुमचं कन्फ्युजन नाही काय? मार्केट व्हॅल्यू इंटू रेट ऑफ ब्रोकरेज। ब्रोकरेज आणि रेट ऑफ ब्रोकरेज या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत। तुम्हाला इथे काय सांगितलंय? ब्रोकरेज रेट विचार दिलेला आहे आणि तुम्हाला मार्केट व्हॅल्यू दिलेली आहे। त्याच्यावरून तुम्हाला काय भेटेल? ब्रोकरेज भेटेल। हा, आणि नंतर तुम्हाला काय सांगितलंय? परचेस व्हॅल्यू काढायला। काय सांगितलंय? परचेस व्हॅल्यू काढायला म्हणजे परचेस म्हणजे काय? खरेदी करणं। खरेदी केलेली व्हॅल्यू काढायला। मग खरेदी केलेल्या व्हॅल्यू काढायचं असेल तर मार्केट व्हॅल्यू मध्ये ब्रोकरेज प्लस करायला लागतो। कधी प्लस करायला लागतो? जेव्हा परचेस व्हॅल्यू काढायची असेल तेव्हा मार्केट व्हॅल्यू मध्ये ब्रोकरेज काय करतात? प्लस करतात। जेव्हा परचेस व्हॅल्यू काढायची असेल तेव्हा मार्केट व्हॅल्यू मध्ये ब्रोकरेज काय करतात? प्लस करतात। जेव्हा तुम्हाला सेलिंग प्राइस किंवा सेलिंग व्हॅल्यू किंवा सेलिंग प्राइस काढायची असते त्या शेअरची, तेव्हा मार्केट व्हॅल्यू मधून ब्रोकरेज मायनस करतात। एवढं समजलं? ह्याच्यावरच तुमचे 4.4 चा फर्स्ट सम पण डिपेंड आहे, सेकंड सम पण डिपेंड आहे। हा, याच्यावरच। ब्रोकरेज कसं काढतात हे तुम्हाला इथे समजलं। ब्रोकरेज कसं काढतात? मार्केट व्हॅल्यू इंटू रेट ऑफ ब्रोकरेज करायचं। हा, हे तुमचा पहिला पॉइंट। दुसरा पॉइंट, परचेस व्हॅल्यू कशी काढतात? मार्केट व्हॅल्यू मध्ये ब्रोकरेज प्लस करायचा। थर्ड पॉइंट काय आहे? सेलिंग प्राइस। सेलिंग प्राइस मधून मार्केट व्हॅल्यू मायनस करायची। मार्केट व्हॅल्यू मधून मायनस काय करायचं? ब्रोकरेज मायनस करायचं। ब्रोकरेज आणि रेट ऑफ ब्रोकरेज या दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत। एवढं समजलं? चला तर मग थोडा वेळ घालवता फर्स्ट समला सुरुवात करू। आता पहिला तुम्हाला इथे ब्रोकरेज काढून घ्यायला
याला तुम्हाला काय काय दिलंय ते लिहून घेतो. मार्केट व्हॅल्यू किती आहे रुपीज 200. नंतर रेट ऑफ ब्रोकरेज किती आहे रुपीज, सॉरी ब्रोकरेज, रेट ऑफ ब्रोकरेज नेहमी पर्सेंटमध्ये असतो, एवढं समजलं. नंतर तुम्हाला पहिला परचेस व्हॅल्यू काढण्यासाठी जो फॉर्म्युला मी सांगितला, काय सांगितला, परचेस व्हॅल्यू. परचेस व्हॅल्यू काढायचं असेल तर मार्केट व्हॅल्यूमध्ये ब्रोकरेज प्लस करायला लागतो असं मी बोललेलो, बरोबर. आता ब्रोकरेज प्लस करण्यासाठी आपल्याला पहिला ब्रोकरेज तर काढावा लागेल ना. मग आपल्याला हा ब्रोकरेज माहीत नाही, म्हणून आपण हा फॉर्म्युला आता वापरायला मी चाललोय तो वापरायचा. काय ब्रोकरेज कसा करतात, ब्रोकरेज असं करतात, ब्रोकरेज इज इक्वल टू मार्केट व्हॅल्यू इंटू रेट ऑफ ब्रोकरेज. हां, मग मार्केट व्हॅल्यू काय आहे बघा बरं. मार्केट व्हॅल्यू आहे 200 इंटू रेट ऑफ ब्रोकरेज किती आहे 0.3, 0.3% असं दिलंय. 0.3% म्हणजे कसं, हे 200 आहेत तसेच हे 0.3 पण ते आहेत तसेच, आणि हे पर्सेंटचे मी 100 दिले. हे 2 0 कट, हे 2 0 कट, किती इथे राहिलं 2 आणि इथे किती राहिलं 0.3. इथे मी करून दाखवतो तुम्हाला कसं करा. 0.3 इंटू 2, 2 3 जा 6, बेत्रिक 6. नंतर हा पॉईंट आहे तो पॉईंट दिला, 2 0 जा 0, किती आन्सर आलं 0.6. ब्रोकरेज किती आला, ब्रोकरेज आला 0.6 रुपीज. ब्रोकरेज किती आला 0.6 रुपीज. आता तुम्हाला काय सांगितलंय, परचेस व्हॅल्यू काढायला. मग परचेस व्हॅल्यू कशी करतात, मार्केट व्हॅल्यू मध्ये ब्रोकरेज प्लस करतात. मग हे 200 रुपीज प्लस रुपीज 0.6 कसं करतात बघा. हे 200 प्लस 200 म्हणजे काय, 200 नंतर पॉईंट असतो, प्लस करताना पॉईंटच्या खाली पॉईंट आला पाहिजे. मग हा 0 आणि हा 6, इथे काहीच नाही तर मी 0 लिहितो. मग कसं प्लस करतात 200.6, किती आन्सर आला रुपीज 200.6. ही काय झाली तुमची परचेस व्हॅल्यू. मग परचेस व्हॅल्यू ऑफ द शेअर इज रुपीज 200.6. इथे तुमचा प्रॅक्टिस सेट 4.4 मधील जो फर्स्ट सम होता तो शिकून झालेला आहे. याच्या पुढील सम लवकरात लवकर आपण पाहणार आहोत नवीन लेक्चर मध्ये. तरी आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.